नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIचे जे हॉल तिकीट यायला लागलेले आहे, तर ते हॉल तिकीट कोणाचे आहे आणि आपले ज्यांना मेसेज आलेले नाही अजूनसुद्धा ईमेल वगैरे, तर त्यांना जो हॉल तिकीट आहे तर तो कधीपर्यंत येणार आहे, तर त्याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जे हॉल तिकीट कालपासून लाईव्ह झालेले आहे, तर ते PSI, STI आणि ASOसाठी ज्यांनी TRTI थ्रू ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर त्यांचे त्या ठिकाणी हॉल तिकीट लाईव्ह झालेले आहे. आणि ज्यांनी पोलीस भरतीसाठी TRTI थ्रू ॲप्लिकेशन केलं असेल, तर त्यांचे 16 तारखेपासून जे हॉल तिकीट आहे तर ते लाईव्ह होणार आहे आणि त्या ठिकाणी आपले जे हॉल तिकीट आहे तर ते अवेलेबल होणार आहे. आणि ज्यांना अजूनसुद्धा ईमेल किंवा मेसेज त्या ठिकाणी आलेला नसेल, तर त्यांचेसुद्धा हॉल तिकीट येणार आहेत. तर त्यांनी उद्यापासून जे हॉल तिकीट आहे तर ते आपण चेक करायचे आहे. सकाळपासून खूप सारे जे मेसेज आहे तर ते यायला लागलेले आहे की आम्हाला अजूनसुद्धा मेसेज आला नाही किंवा ईमेल आलेला नाही, तर आम्ही काय करायचं वगैरे. तर ज्यांना ईमेल आलेला नसेल तर त्यांचं पण हॉल तिकीट येणार आहे. माझासुद्धा जो हॉल तिकीट आहे तर तो मला ईमेल किंवा मेसेज काहीच आलेलं नव्हतं आणि माझा जो हॉल तिकीट आहे तर तो आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुमचासुद्धा जो हॉल तिकीट आहे तर तो त्या ठिकाणी उद्यापासून लाईव्ह होणार आहे पोलीस भरतीसाठी. आणि आता जे हॉल तिकीट लाईव्ह झालेले आहे तर ते PSI, STIसाठी हॉल तिकीट आहे तर ते अवेलेबल झालेले आहे. आणि आपली जी एक्झाम आहे तर ती त्या ठिकाणी TRTIची PSI, STIची असेल तर 20-21ला होणार. आणि आपली पोलीस भरती असेल तर त्यांच्यासाठी जे पेपर आहे तर ते 21 ते 24 तारखेपर्यंत त्या ठिकाणी पेपर होणार आहे. तर जो हॉल तिकीट आहे तर तो कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड केला आहे तर तो डेमो आपण पाहायचा आहे आणि त्या पद्धतीने जो हॉल तिकीट आहे तर तो डाउनलोड करायचा आहे. थँक्यू.